एवढा छान कार्यक्रम होता, पण मधूनच आम्हाला यावं लागलं. काय झालं ते पुढे सांगतेच. नमस्कार, मी मनीषा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये. तर स्वरूपच्या स्कूलमधून आज आम्हाला इन्व्हाइट केलं होतं, की आज सगळ्याच पॅरेंट्सला बोलवलं होतं सीनियर के-जी. कारण का मेथडॉलॉजी होतं, म्हणजे मुलांना कसं शिकवतात हे ते पालकांना देखील सांगणार होते. कारण का तुम्ही देखील अशाच पद्धतीने शिकवा. कारण का बऱ्याच वेळेला काय होतं, की आपण वेगळ्या पद्धतीने शिकवतो, टीचर वेगळ्या पद्धतीने शिकवतात. त्यामुळे ना मुलांना कन्फ्युजन होतं. तर त्यासाठी त्यांनी सांगितलं, की सुरुवातीलाच की आम्ही अशा पद्धतीने शिकवणार आहे. तर गेलो तिकडे आम्ही हॉलमध्ये एंट्री केली आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये कार्यक्रम सुरू झाला होता. आणि खरंच टीचर एवढ्या छान प्रकारे समजावून सांगत होते, की मुलांना आहे ना शिक्षणाबरोबर आहे ना तो आनंद देखील घेता येईल. त्यांना कुठलंही बर्डन नाही की आपल्याला हेच करायचं आहे. तर इथे टीचर त्याला सांगतायत, की "तू पोएम बोलशील का?" तर आम्ही नेमकं फर्स्ट पुढे बसलेलो, त्यामुळे स्वरूपला विचारत होते. त्यानंतर टीचर सांगत होते, की आत्ता त्यांना काय स्टडी आहे, पूर्ण त्यांचा सिलेबस आम्हाला आधी सांगितला आणि आम्ही प्रत्येक म्हणजे कसं शिकवतो ते सांगत होते. तर हा एवढा छान असा कार्यक्रम चालू होता. आणि पण मध्येच काय झालं, की पुण्यामध्ये ना एवढं आहे ना विजा वगैरे कडकडात होत्या आणि असं वाटत होतं, की आत्ता धो-धो पाऊस होईल. त्यामुळे असं वाटलं, की नको. मी टीचरना सांगितलं, "टीचर आम्ही जाऊ का? कारण का बाळ लहान आहे आणि एकदा पाऊस सुरू झाला, की आम्ही मग प्रॉब्लेम होईल." त्यामुळे बघा आम्ही लगेचच निघालो आणि अगदी थोड्याशा पावसाला सुरुवात झाली. थोडा पाऊस सुरू झाला आणि एवढी ट्रॅफिक झाली. तर असं नेहमीच होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून सपोर्ट करा.